आहे। सध्याची ही दोन दृश्य आपण टीव्हीवर पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावरील दृश्य आहे, तर दुसरी दृश्य आपण आझाद मैदानावरील पाहतोय। केवळ मुंबईमध्ये आझाद मैदानच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज स्थानक असेल, बीएमसीचा परिसर असेल किंवा मंत्रालयाच्या बाहेरील परिसर असेल, सगळीकडेच मराठा आंदोलकांची एकच गर्दी पाहायला मिळते। मराठा आंदोलकांनी हा मुंबईमध्ये एल्गार पुकारलाय। केवळ एका आरक्षणासाठी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी ही गर्दी बघायला मिळते। मनोज जरांगे पाटलांसह हे भगवं वादळ पुन्हा एकदा मुंबईमध्ये धडकलंय। याआधी मूकमोर्चा काढण्यात आलेला होता, त्यानंतर सध्याची दृश्य आपण पाहतोय रेल्वे स्थानक परिसरातील आणि दुसऱ्या विंडोमध्ये आपण पाहतोय की महाविकास आघाडीचे आमदार जरांगेंच्या भेटीला मंचावर आलेले आहेत। दृश्य आपण पाहतोय रेल्वे स्टेशन परिसरातील एक दृश्य आहे, तर दुसरी दृश्य आहे ती आझाद मैदान परिसरातील आहेत। वेगवेगळ्या पक्षातले आमदार असतील, खासदार असतील, सध्या मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी मंचावर येत आहेत। वेगवेगळ्या पक्षातील अगदी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार असतील, राष्ट्रवादीचे किंवा अजित पवार गटाचे असतील, सगळ्या पक्षाचे आमदार खासदार जरांगेंच्या भेटीला सध्या येत आहेत। तर आपण ही दृश्य पाहतोय रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि गर्दी आवाक्याच्या बाहेर जाताना बघायला मिळते। त्यामुळे पोलिसांची देखील एकीकडे दमछाक होती या संपूर्ण परिसरावर नियंत्रण आणण्यासाठी, या आंदोलकांवर नियंत्रण आणण्यासाठी। आझाद मैदान कमी पडलंय म्हणून रेल्वे स्थानक गाठल्याचं या आंदोलकांनी म्हटलेलं होतं। जोरदार घोषणाबाजी बघायला मिळते। हलगीच्या तालावर या आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केलेली आहे, ठेका धरलेला आहे। अगदी पाटील पाटील या घोषणा केवळ या आंदोलकांच्या तोंडातून आपल्याला ऐकायला मिळतात। केवळ सातारा सांगलीच नाहीये, तो कोल्हापूर असेल, बीड असेल, महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातनं आंदोलक सध्या मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि गर्दी आपण आवाक्याच्या बाहेर जाताना बघायला मिळते। तर येत्या मंगळवारपासून आणखीन मराठी मुंबईमध्ये दाखल होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मनोज जरांगे पाटील सध्या आपल्या लाखो समर्थकांसह मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।